36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। यानं खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्याने सुसाईड केलं। ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे। फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळूनच पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे यांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाच्या वतीने आणि सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार फरदापूर पोलीस ठाण्यात कर्मचारी सतीश हिवाळे कार्यरत होते। त्यांना वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे पैशाची मागणी करत पैसे दिले नाही तर निलंबित करून कारवाई करण्यात येईल असा मानसिक त्रास ते मागील अनेक महिन्यांपासून देत होते। तसेच इतर कर्मचाऱ्यांसमोर हेतू पुरस्परपणे अपमानास्पद वागणूक देत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केल्याचं मृत सतीश यांच्या पत्नी पूजा हिवाळे यांनी आरोप केले आहेत। मृताची पत्नी आणि नातेवाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना अटक करावी, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली आहे। सर, माझ्या भाषेचे पती सतीश हिवाळे यांच्यावर जे API मोरे यांनी टॉर्चर करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, त्या संबंधित मोरे व त्यांचे जे काही सहकारी असतील त्या सर्वांना तात्काळ निलंबित करून माझ्या भाषेला व माझ्या भातजावाला तात्काळ निर्णय द्यावा। फरदापूर पोलीस स्टेशनचे जे API भरत मोरे यांनी त्यांच्या कर्मचारी सतीश हिवाळे यांना खूप टॉर्चर केलं आणि त्याच्या टॉर्चरमुळे आणि पैशाच्या काही मागणीमुळे त्याने सुसाईड केलं। ते सुसाईड नसून एक प्रकारची हत्या आहे। मला माझ्या मुलीला, माझ्या छोट्याच्या मुलीला न्याय पाहिजे। जे टॉर्चर त्यांनी माझ्या नवऱ्याला केलं, त्या टॉर्चरमधून त्यांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या नसून एका प्रकारची हत्या आहे। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि मी सगळ्यांना निवेदन करते की त्या API मोरेला सस्पेंड करून काजल जेवढी लवकर होईल तेवढी कारवाई करा आणि आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे हे करा, न्याय मिळवून द्या। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड।